आज काय बाबा, घरात पदार्थांचा घमघमाट सुटलाय. अरे म्हणजे काय, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मस्त. खऱ्या अर्थाने आपलं घर वाटायला लागलंय आता, है ना? हो ना. ज्या पद्धतीने आई त्यांनी हे सगळं स्वीकारलंय, त्याचा अर्थ असं वाटतंय की थोडा तरी चेंज होईल तिच्यात. म्हणजे तिच्यातल्या इमोशनल आईने तिच्यातल्या कंपनीच्या मालकिणीचा पराभव केलाय असं वाटायला लागलंय. तुम्हाला खरं सांगू का, मला विश्वासच बसत नाहीये की हे सगळं होतंय. पण मला खूप आनंद झालाय, खरंच सांगतोय, खूप आनंद झालाय. आपण ना त्यांचा पाहुणचार एकदम मस्त करूयात, कुठेही कमी पडायचं नाही. काय ग, काय धावपळ? बाबा अहो, मी पारू आणि आदित्य दादांसाठी गिफ्ट घेतलेत, तेच आणायला चालले, आलेच. पारू, पारू प्लीज हट्ट सोड ना पारू. पारू हेच पाहिजे होतं ना आपल्याला. आईने आपल्याला मान सन्मानाने घरी बोलवायचं. पारू पारू हीच इच्छा होती ना यार तुझी पण. तुम्हाला कसं समजत नाहीये आदित्य सर? देवी आईंनी त्यांच्या मुलाला ना त्यांच्या सुनेला मान सन्मानानं घरी बोलवलेलं नाहीये. तुम्ही त्यांना नवीन इन्व्हेस्टर मिळवून दिलात ना, म्हणून देवी आईंनी तुम्हाला घरी बोलवलंय. तुम्ही लई मोठे उपकार केलेत ना त्यांच्यावर, त्याचीच परतफेड आहे ही. आणि तसं बी देवी आईंचा काही जीव नाहीये माझ्यावर, त्यांना मी नकोच आहे. त्यामुळं मला देवी आईंकडे यायची अजिबात इच्छा नाहीये. तुम्हाला जायचंय तर तुम्ही बिंदास जाऊ शकता. पारू, पारू हे सगळं तू बोलतेस? यार मला तर विश्वासच बसत नाहीये. पारू, पारू, पारू तुलाही माहितीये यार आईचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. पारू असं, पारू बदललीस यार. आधीची पारू असली असती ना तर तुझ्या देवी आईंनी बोलवलंय म्हटल्यावर माझ्या आधी पळत गेली असतीस. आणि आज तू तुझ्या देवी आईला भेटायला तयार नाहीयेस. हो मी नाहीये तयार आदित्य सर. मी तुम्हाला अडवलेलं नाहीये. तुम्हाला जायचं तर तुम्ही बिंदास जाऊ शकता. हो मी जाणारच आहे, जाणारच आहे मी. माझ्या आईने मला बोलवलंय, मी तिला भेटायला जाणार आहे. हो ना, मग जा, निघा इथनं. नाही, मला ना विश्वासच बसत नाहीये की आईने खरंच या सगळ्याला परमिशन दिली. अरे आतापर्यंत आदित्य निघाला पण असेल. निघाला असेल, एक्साइटमेंट मध्ये असेल, पोहोचेल आता. हो, पण आदित्य येणार कसा? त्याच्याकडे तर गाडी सुद्धा नाहीये ना. अच्छा अच्छा, चालत येईल बहुतेक, है ना? सावित्री आला असेल. चालत? कोणी पाठवलं? चिठ्ठी आहे. वाच. दादाची चिठ्ठी आहे. एक मिनिट. माझी तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे आज मला येता येणार नाही, सॉरी. अरे अरे पण चला चला, आदित्य येईल केव्हा, ही सगळी तयारी झाली आहे. काय झालं? तुमचे चेहरे असे पडलेत का? काय, कोणाची चिठ्ठी आहे? आदित्य असं वागूच नाही शकत. परिस्थिती काहीही असली तरी मी बोलवल्यावर तो इथे हजर होतोच. पण नाही आला. वहिनी, किती
किती मनापासून वाट बघत होता ना तुम्ही? हा, इतकी सगळी तयारी केली होती. आदित्य नाही आला, पण मी स्वतःच्या हातांनी त्याच्यासाठी मिरचीचा खरडा सुद्धा बनवला होता. होय की नाही वहिनी? आणि तुम्ही सुद्धा नाही का पुऱ्या तळल्या होत्या त्याच्यासाठी? स्वतःच्या हाताने त्याला खाऊ पिऊ घालणार होता ना. शी बाई, पण काय करणार, आदित्य आलाच नाही. असं का केलं असेल त्याने? आदित्य नाही, ती मुलगी. तिने त्याला येऊ नाही दिलं इथे. तसंही तिला आदित्यला माझ्यापासून तोडायचंच आहे. श्रीकांत, बघितलंस तिचा खरा चेहरा? तिने आदित्यला आज इथे येऊ दिलं नाही आपल्याकडे. अहिल्याने किती मनापासून तयारी केली होती आदित्यसाठी. पारूने हे असं का केलं असेल? रे यार, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जे काही घडलं त्यानंतर तुम्हाला खरंच असं वाटतं का की ती मोलकरीण पुन्हा आदित्यला इथे सगळ्यांमध्ये येऊ देईल? आणि काय सारखा आदित्य आदित्य आदित्यच्या नावाचा जप लावून ठेवलाय? हे बघा, तो नाही येणार आहे आता इथून पुढे इथे. तुम्ही प्लीज विसरून जा आता त्याला. मूव्ह ऑन करा आदित्यवरून. इथून पुढे या घरात प्लीज आदित्यचं नाव नका घेऊ. आणि प्रीतम, कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. कशासाठी विचार ना? कशासाठी? प्रॉपर्टी मधला एक मेंबर कमी झाला. आता राहिला फक्त प्रीतम किर्लोस्कर आणि बाकी सगळे माझ्यासारखे. दिशा, आमचं घर, आमची प्रॉपर्टी आम्ही बघू काय करायचं ते, कळलं? तुला जर काय करायचं असेल ना तर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर निघून जा इथून, कळलं? कारण जोपर्यंत तू या घरात आहेस ना, या घरात शांतता नांदूच शकत नाही. प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स, सतत प्रॉब्लेम्स. तुझं नाव दिशा कोणी ठेवलं ग? तुझं नाव ना प्रॉब्लेम्स ठेवलं पाहिजे. प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स, स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी. काय समजतो हा फडतू स्वतःला? मी कोण आहे, मी आधी काय काय केलंय सगळं विसरलाय बहुतेक. स्वतःचा पास्ट कधीच विसरायचा नसतो हे माहित नाहीये याला. मला या घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय हा. मी तर या घरातून जाणार नाहीच. उलट या भंगार प्रीतमला आणि त्याच्या बायकोला त्या आदित्यासारखं या घराबाहेर हकलून दे. आणि मग मीच होईन या संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीण. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.